घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, धनधान्याची पैशाची कधीही घरामध्ये कमी भासू नये यासाठी वैभव लक्ष्मी व्रत हे स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. तर असं हे वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपल्या स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, वैभव लक्ष्मी व्रत हे कुठल्याही मराठी महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी या व्रताला सुरुवात केली जाते आणि 5, 11, 21 शुक्रवार उपवास करून अशी पूजा मांडणी करून नंतर शेवटच्या शुक्रवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. आता आपण जर ही सेवा संकल्पयुक्त करताय तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा असतो आणि आपण किती शुक्रवार हा उपवास करणार हे बोलून दाखवायचं असतं. आता जर आपण 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार उपवास करणार असाल, पूजा मांडणी ही आपल्याला करायची असते, तर आपण हे पहिल्या शुक्रवारी बोललेलो असतो. आता 5 किंवा 11 शुक्रवार ज्या दिवशी पूर्ण होतील तेव्हा आपल्याला उद्यापन करायचंय. पण आपण हे शुक्रवार कुठले याच्यामध्ये मोजावे, तर ज्या दिवशी आपण उपवास केलाय आणि पूजा मांडणी पण केली आहे तोच शुक्रवार आपल्याला याच्यामध्ये मोजता येतो. आता काही कारणास्तव तुम्ही फक्त पूजा मांडणी करणार असाल आणि उपवास जर तुमच्या शरीराला झेपत नसेल तर तसंही तुम्ही करू शकता. पण ज्या शुक्रवारी आपल्याकडून सेवा झाली आहे, आपण पूजा मांडणी केली आहे, तोच शुक्रवार आपल्याला या 5 किंवा 11 शुक्रवारमध्ये मोजायचं आहे. आता जर एखाद्या शुक्रवारी तुम्हाला काही कारणास्तव बाहेर गावी जावं लागलं किंवा मासिक धर्म असेल, मग सुतक असेल, तुम्ही पूजा मांडणी नसेल केली, तर तो शुक्रवार फक्त आपल्याला याच्यामध्ये मोजायचा नाहीये. आणि बघा, ही पूजा ही मनोभावी करायची आहे. आता जर आपल्या शरीराला उपवास झेपत नाहीये तर उपवासच करायला हवा असं नाहीये. उपवास नाही केला तरी चालेल. फक्त या व्रतामध्ये सेवेला महत्त्व आहे आणि वैभव लक्ष्मी व्रत ही इतकी प्रभावी सेवा आहे. या व्रताने आपल्याला धनधान्याची किंवा पैशाची कधीही घरामध्ये कमी भासत नाही आणि आपल्याला हे व्रत तर करायचंय, पूजा मांडणी करायची आणि काही सेवाही करायच्या असतात. तर सेवेला खूप महत्त्व असतं. याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, तर तोही तुम्ही बघा. तर आता उद्यापनाला काय करायचं, सवाष्ण मुली स्त्रिया नाही मिळाल्या किंवा उद्यापन कसं करायचं, कुठल्या गोष्टी उद्यापनामध्ये असाव्या याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तुम्ही संकल्पयुक्त करताय किंवा पहिल्याच शुक्रवारी आपण मनामध्ये ठरवतो की मी 5 किंवा 11 शुक्रवार करणार आहे, तर त्याप्रमाणे आपले तेवढे शुक्रवार पूर्ण झाले की शेवटच्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं. म्हणजे आता तुम्ही जर 11 शुक्रवार कमीत कमी हे व्रत करावं, तर आता जेव्हा तुमचे 11 शुक्रवार ज्या शुक्रवारी पूर्ण होणार, तर त्या दिवशी आपल्याला आपण नेहमी जशी पूजा करतो तशीच पूजा मांडणी करायची आहे. छान कथा वाचायची आहे, देवीची आरती करायची आहे आणि उद्यापन हे शक्यतो प्रदोष काळामध्ये संध्याकाळी करा. पण जर शक्य नसेल तर दुपारी केलं तरी चालेल. आता उद्यापनासाठी आपण सवाष्णी स्त्री 1 किंवा 5 किंवा लहान मुली जेवढ्या मिळतील तेवढ्या, अगदी 5 मिळो किंवा एकच कुमारिका मुलगी मिळाली तरी चालेल, तर त्यांना आपल्याला घरी बोलवायचं असतं. जसं कन्यापूजनला आपण त्यांचे पाय धुतो तसे पाय धुवायचे, नंतर पायाची पूजा करायची, कपाळे हळदी कुंकू लावायचं आणि मग आपण उद्यापनाला पुरणपोळी किंवा तांदळाची खीर असा गोडाचा काही पदार्थ करावा. पण शक्य असेल तर पुरणपोळी करा किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे चण्याची भाजी, वरण, भात किंवा मग तांदळाची खीर, गोडाचा शिरा किंवा शेवयांची खीर असं केलं तरी चालेल. उद्यापन आपल्याला आपल्या यथाशक्ती करायचंय, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करणं शक्य आहेत त्याच तुम्ही करा, पण मनोभावे करा. मग आपण त्या जर सवाष्णी आली असेल तर तिला ब्लाऊज पीस आणि या व्रताची एक पोथी द्यायची आहे. पण तत्पूर्वी आपण त्यांना विचारायचंय, जर त्यांच्याकडे अशी ही पोथी असेल वैभव लक्ष्मी व्रताची तर ती आपण देऊ नये आणि जर नसेल तर तुम्ही देऊ शकता. आता द्यायची यासाठी नाही की बघा, आपण प्रत्येकजण कोणाला नाही कोणाला बोलवतं किंवा आपल्याला ही बऱ्याच वेळेला लोक बोलवतात आणि अशी ही पोथी आपल्याला दिली जाते किंवा हा छोटासा ग्रंथ आपल्याला दिला जातो आणि जर तो आपल्याकडे असेल तर मग दुसरा आलेला ग्रंथ हा तसाच पडून राहतो, त्याचा अनादर होतो, इकडे तिकडे टाकला जातो. तर त्यामुळे कुठेतरी आपल्यालाही दोष लागतात आणि समोरच्या व्यक्तीलाही लागतात. तर त्यामुळे ही एक आपल्याला चूक करायची नाहीये. जर त्यांच्याकडे असा हा ग्रंथ नसेल, ही पोथी नसेल वैभव लक्ष्मी व्रताची,
तर तुम्ही आवर्जून द्या, आणि असेल तर मग नाही दिली तरी चालेल. मग आपण त्यांना ब्लाऊज पीस आपल्या यथाशक्ती, आता तुम्ही साडी जरी दिली तरी चालेल, किंवा मग ब्लाऊज पीस त्याच्यामध्ये सुपारी, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, असं आपण ओटी भरताना जे देतो ते द्यायचंय. मग तुम्ही साडी द्या, ब्लाऊज पीस द्या, किंवा मग एखादी गृह उपयोगी वस्तू दिली तरी चालेल. हा मानपान आपल्याला आपल्या यथाशक्ती करायचा आहे. आता जर तुम्ही कुमारिकांना बोलवलं तर कुमारिकांना त्यांच्या आवडीच्या छोट्या क्लिप, किंवा मग मुलींना बऱ्याचशा गोष्टी असतात, रबर असतात, नेल पेंट, मेहंदीचा कोन, असंही तुम्ही काही देऊ शकता. आता या गोष्टी आपण सवाष्ण स्त्रीला सुद्धा देऊ शकतो. तर समोरच्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला तुम्ही बोलवलंय त्यांना काय आवडतं, त्यांची काय गरज आहे हे ओळखून आपल्याला अशी भेटवस्तू द्यायची. आता मुली बोलवल्या तरी पण त्या मुली किती वयाच्या आहेत, किती मोठ्या आहेत, त्यांच्या आवडीप्रमाणे बेल्ट, केसांचे असं तुम्ही द्यायचं. मग त्यांना आपण जेवण द्यावं. जो पण आपण स्वयंपाक केलाय तो आधी आपण देवीला नैवेद्य दाखवावा, आणि मग आपण कुमारिका मुली किंवा स्त्रियांना बोलवलंय तर त्यांना असं जेवण वगैरे द्यायचंय. हे झालं की मग आपण त्या भेटवस्तू द्यायच्या. अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचंय. आता या दिवशी तुम्हाला दानाला महत्व आहे, तर या दिवशी आपल्या यथाशक्ती आपण स्त्रिया किंवा मुलींना बोलवायचे, किंवा मग 1-2 स्त्रिया मिळाल्या, 1-2 कुमारिका मुली मिळाल्या, असं केलं तरी चालेल. पण आपल्या घरून कोणीतरी जेवून जावं, एखादी स्त्री किंवा कुमारिका मुली तरी आपल्या घरून जेवून जाव्या. कारण आपण या व्रताचं उद्यापन करतो, तर आपण लक्ष्मी स्वरूप त्या मुलींना किंवा स्त्रियांना हे बोलवत असतो. त्यामुळे त्यांचं छान असं आदरातिथ्य करायचंय. तर आता समजा काही वेळेला काय होतं की आपले 11 शुक्रवार पूर्ण होतात, आणि त्या शुक्रवारी समजा सुतक आलं किंवा मासिक धर्म आला, किंवा आपण ज्या व्यक्तींना बोलवलं होतं त्यांना त्या दिवशी येणं शक्य नाही झालं, तर आपण काय करू शकतो, एक शुक्रवार पुढचा येणारा शुक्रवारी सुद्धा आपण असं उद्यापन केलं तरी चालेल. म्हणजे 11 शुक्रवार पूर्ण झालेत, पण आपल्याला तेव्हा लगेच उद्यापन करणं शक्य नाही झालं, तरी 1-2 शुक्रवार जरी वाढले तरी काही हरकत नसते. 11 पेक्षा जास्त शुक्रवार झाले आणि नंतर तुम्ही उद्यापन केलं तरी चालेल. पण आपल्याला 11 शुक्रवार पूर्ण करून मगच उद्यापन करायचं असतं. तर असं करू नये की 11 शुक्रवार संकल्पयुक्त बोललात आणि 11व्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन जमणार नाहीये म्हणून मग 10 शुक्रवार झालेत तेव्हाच आपण उद्यापन केलं. तर ही चूक करायची नाही. 1-2 शुक्रवार जास्त झाले तरी हरकत नाही, आणि ज्या दिवशी आपण पूजा मांडणी केली, आपल्याकडून सेवा झाली, तोच शुक्रवार आपल्याला या 11 शुक्रवारमध्ये मोजायचा आहे. तर हे वैभवी लक्ष्मी व्रत हे आपण अगदी मनोभावे छान करा, कारण हे व्रत हे आपल्याला वैभव देणारं व्रत आहे, आणि ज्या घरामध्ये वैभव लक्ष्मी व्रत होतं तिथे कधीही कशाची कमी पडत नाही. आता आपल्याला आर्थिक काही समस्या असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करूनही ती गोष्ट पूर्ण होत नसेल, तर असं हे वैभव लक्ष्मी व्रत तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी करू शकता. आता बघा, पूजेमध्ये मी तुम्हाला दाखवलंय, तर अशा पिवळ्या कवड्या किंवा गजलक्ष्मी असं हे तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नक्कीच खरेदी करून आणू शकता. तुमचं वैभव लक्ष्मी व्रत जेव्हा चालू असेल तेव्हा जर यातल्या काही गोष्टी तुमच्याकडे नसतील तर हे आणावं. गजलक्ष्मी हे लक्ष्मी मातेचं वाहन आहे, आणि श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे. पिवळी कवडी किंवा गोमती चक्र हे लक्ष्मी मातेला आकर्षित करतात. त्यामुळे या गोष्टी आपल्याकडे असाव्या पूजेमध्ये. जरी लगेच शक्य नसेल तरी तुम्ही कुठल्याही शुक्रवारी या लक्ष्मी मातेला प्रिय वस्तू आहेत तर त्यांची खरेदी ही करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन अगदी छान करायचंय. आणि जेव्हा तुम्ही उद्यापन करताय किंवा कुठल्याही लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये नैवेद्य दाखवताना त्याच्यामध्ये तुळशीपत्र अर्पण केलं जात नाही, कारण तुळशीपत्र हे फक्त विष्णूंची आपण जेव्हा पूजा करतो तर विष्णूंना प्रिय आहे, पण लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये नैवेद्यामध्ये तुळशीपत्र आपल्याला चुकूनही ठेवायचं नाहीये. आता आपण संपूर्ण शुक्रवार ही पूजा अशीच ठेवणार, आणि शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला याची उत्तर पूजा करायची. तर आता उत्तर पूजा कशी करायची, आपण सर्व देवतांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं. जर अखंड दिवा लावला नसेल तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. मग दूध साखर किंवा नुसती साखर याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे.
मग लक्ष्मी मातेची माफी मागायची आहे की ही पूजा करताना जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आणि तुमचे कृपा आशीर्वाद सदैव माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर असू द्यात. हे झालं की मग आपण ज्या देवदेवतांच्या मूर्ती ठेवल्या होत्या, गणपती बाप्पा, लक्ष्मी माता, हे सर्व आपण स्वच्छ धुवून आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचंय. आता श्रीयंत्र असेल, गजलक्ष्मी किंवा घंटा हे सगळं उचलून घ्यायचं आणि देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायचं. जे कलशमध्ये पाणी होतं ते खूप पवित्र पाणी असतं, तर हे पाणी आपण आपल्या पूर्ण घरामध्ये शिंपडायचंय आणि उरलेलं पाणी आपण तुळस सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचंय. आता आपण वाटीमध्ये किंवा डिशमध्ये कलशवर जो दागिना पुजला होता तो आपण घालू शकतो किंवा आपण तिजोरीमध्ये ठेवला तरी चालेल. आता जी विड्याची पानं, फुलं होती ते सर्व आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचंय आणि जे नैवेद्य म्हणून आपण फळं ठेवली होती किंवा इतर काही प्रसाद ठेवला असेल तर तो आपण खाऊन टाकायचा आहे. आता इथे पूजेमध्ये आपण छोटंसं पाणी भांडं ठेवलं होतं, तर ते पाणी आपल्याला घरातल्या सगळ्यांनी तीर्थ म्हणून थोडं थोडं प्यायचं आहे. तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची. पण बघा याच्यात जे कलशमध्ये पाणी होतं ते आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडा, टॉयलेट बाथरूममध्ये शिंपडायचं नाहीये, कारण याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सात्विक लहरी या सामावलेल्या असतात, त्यामुळे हे पाणी वाया जाऊ देऊ नका. नंतर इतर वस्तू जे दिवे, समया वगैरे होत्या त्या आपण जागेवर ठेवून द्यायचेत. अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या व्रताची उत्तर पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी. तर अशा पद्धतीने अगदी छान पूजा करायची आणि व्रताचं उद्यापन करायचं. तर ही व्रतासंदर्भातील छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा मी माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.